अपघात घडत आहेत आणि याच कारणामुळे येत्या 8 दिवसात मोडणीम करकम रस्ता दुरुस्ती व साईड पट्टीचे काम करावे, अन्यथा ऐन दिवाळीत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात शिमगा साजरा करू, असे माननीय राहुलराज सुर्वे पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष यांनी म्हटलं आहे व यांनी रस्त्यावर बसून आपला तीव्र विरोध दर्शवला असून यावेळी हृदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, बनव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. हे आम्ही सगळे मिळून नमस्कार, जय महाराष्ट्र. मी राहुल सुर्वे, सोलापूर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. आम्ही गेल्या 13 तारखेला मोठा अपघात घडला होता मोडणीम करकम रस्त्याला आणि परवा दिवशी पिकअप पट्टी झालं होतं. याच अनुषंगानं आम्ही आंदोलन केलं होतं आणि खड्ड्यात बसून आणि साईड पट्टी नसल्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात होतात. या कारणानं मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक इशारा दिला होता की 8 दिवसाच्या आत जर मोडणीम करकम रस्त्याचं काम नाही चालू झालं तर हे ऐन दिवाळीत आम्ही तुमच्या बांधकाम विभागामध्ये कार्यालयात शिमगा साजरा करू आणि याची दखल घेत आज मोडणीम करकम रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. याचमुळं सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहेब हेलकर साहेब असतील,